दयाशंकर शुक्ला आपण पाहतोय एक जबरदस्त खेळाडू आहे आणि या सीझन मध्ये एक अर्धशतक देखील आहे त्याच्या नावावरती। एक उंच पुरा फलंदाज आहे। हायटेट आपण पाहतोय तर प्रताप याचं कौतुक करावं लागेल कारण आतापर्यंत खूप चांगले चेंडू त्याने हाताळलेत। हा चेंडू देखील तेवढा सुरेख क्षेत्ररक्षक आहे तिकडे। खूप चांगले क्षेत्ररक्षण। फक्त एक सिंगल धाव मिळाली, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 5 या धावसंख्येवरती 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत। चेंडू टाकून झालेत 4, अजूनही 2 चेंडू बाकी असतील। 4 ओव्हरचा आपण हा मॅच पाहतोय। पहिले षटक हे पॉवर प्लेचं खूप चांगलं चेंडू, फिरकीचा जादूगार म्हणावं लागेल प्रताप याला। बोटांची जादू दाखवतोय, शॉर्ट रनअप आहे। चेंडू जास्त वेग देत नाहीये, मात्र वळण जास्त देतोय आणि त्याच्यामध्ये फलंदाज बीट देखील होत आहेत। हा थोडासा वेगवान चेंडू हाताला गेला होता, बॅकफूट वर जाऊन हा चेंडू सरळ खेळून कळलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये। सरळ चेंडू निघून गेलाय 4 धावन करता चौकार। दोन गडी बाद 9 धावा। पहिले षटक प्रताप याने हाताळलं, दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रसाद। प्रसाद भुटे न्यू बॉलर आपण पाहतोय, बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय। स्ट्राइक वरती फलंदाज पाहतोय आपण दयाशंकर शुक्ला, ज्याच्या नावावरती एक अर्धशतक देखील आहे या सीझन मध्ये। आणि दयाशंकर याला तर चांगली बॅटिंग करावी लागेल कारण 2 महत्वाचे खेळाडू हे डगआउटच्या आशेला परतलेत। फक्त 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 9 धावा आल्या। पहिला चेंडू पाहतोय आपण कट केलाय, क्षेत्ररक्षक होता तिकडे, तर त्याला बीट करून चेंडू निघून झालाय। सीमारेषेच्या अगदी जवळ हा चेंडू पोहोचला होता। चेंडूला उचललं जाईल, फेकलं जाईल, तोपर्यंत 3 धावा घेण्याची संधी होती। 3 धावा या पलून पूर्ण केल्या जात आहेत। खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स, धावसंख्या जाऊन पोहोचते दुहेरी अंकामध्ये 12 धावा, 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत। आजच्या दिवसातील आपण ही तिसरी मॅच पाहतोय। वागरपाडा विपक्ष टिवरी स्पोर्ट्स टिवरी। पुन्हा एकदा ऑफ साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट कव्हर पॉइंट मध्ये हा चेंडू निघून गेलाय। डीप मध्ये तिकडे क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल, तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या। इथे सिंगल डबल वरती ट्रिपल वरती भर देताना दिसत आहे दोन्ही फलंदाज, कारण स्कोर कार्ड हा पूर्णपणे थांबला होता। त्याला पुढे नेण्याचं काम आता हे 2 फलंदाज करतायत। धावसंख्या 14, 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत। 4 षटकात आपण हा सामना पाहतोय, दुसरे षटक मार्गस्थ आहेत। 14 धावा धावफलकावरती लागले, त्यावेळेस बघा खूप चांगला फटका इथे खेळला गेलाय। फक्त एक सिंगल धाव मिळेल, लक्षात घ्यायचं त्या टॉवरला जर चेंडू जर लागला तर धावा तुम्हाला पळून पूर्ण करायच्या आहेत।
इथे पण पाहतोय थोडीशी चर्चा होताना दिसते मैदानाच्या आतमध्ये. ही चर्चा जास्त मोठी होणार नाही याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील चेंडू टाकून झाले 3. प्रसाद भुटे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. प्रसाद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. त्यासमोर असेल दयाशंकर. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलाय तिकडे आणि बघा खूप चांगला झेल पकडलाय. रनिंग मध्ये एक चांगला झेल, क्वालिटी झेल. फलंदाज फेल. तिकडे नव्याने फलंदाज राहुल इन झालाय. राहुल साड्या फुलटॉस चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत फक्त एक सिंगल धाव. फुलटॉस चेंडू होता, पुढे सरसावला होता फलंदाज. मात्र या फुलटॉस चेंडूचा फायदा काही उचलता आला नव्हता. फक्त एक सिंगल धाव. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे म्हणजे 16 या धावसंख्येवरती 16 रन्स धावसंख्या पाहतोय. पण खूप चांगली धावसंख्या इथे उभारली गेली. पुढे ससन करण्याचा प्रयत्न, बॅटचा हेज लागला, लिडिंग हेज लागलं होतं. टोइनला हा चेंडू लागला होता आणि विकेट किपर कुठली चूक करत नाहीये. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. 2 दिनेश येतोय तिसरा षटक हाताळण्यासाठी आणि नवीन बॅट्समन देखील इन झालाय राघवेंद्र. ऑन साईडला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. खूप चांगले क्षेत्ररक्षण झालंय. फक्त एकच धाव मिळेल. या सिंगल धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 या धावसंख्येवरती. आणि बघा क्लीन बोल्ड केलाय. राघवेंद्र आळ्या पावली माघारी परततोय. जास्त काही करू शकेल नाही आपल्या संघासाठी. फलंदाज बाद. आणखीन एक गडी बाद झालेला आहे. आपण पाहतोय आतापर्यंत विकेट्स जर आपण बघितले तर 5 गडी हे बाद झालेले आहेत. अंकुर निवाडर इन झाला. बघा पुन्हा एकदा इथे संधी होती
आणखीन एक झेल उडाला होता, मात्र तो झेल पकडू शकलेला नाहीयेत. मात्र एक धाव मिळाली. धावसंख्या 1/18 या धावसंख्येवरती. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. 18 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकात 9 आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 7 आल्या आणि आतापर्यंत 2 आल्यात. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटर बॉल संपर्क होत नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू इथे येताना दिसतोय. ते वाघरपाडा संघाचा पण विचार केला थोडीशी खराब कामगिरी करताना दिसत आहेत खेळाडू. कुठल्या प्रकारे पार्टनरशिप होताना दिसत नाहीये. बघा विकेट किपरने चेंडू सोडलाय. हा चेंडू जर पकडला असता तर कदाचित आणखीन एक निर्धाव चेंडू येऊ शकला असता. बाईटच्या स्वरूपात एक धावफलकावरती नोंदवली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 19 धावसंख्येवरती. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. पण चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचू शकलेला नाहीये. 2 धावा यापर्यंत पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता, मात्र 2च धावेवरती समाधान देखील मानावं लागेल. या 2 धावा आल्या. धावसंख्या 21 या धावसंख्येवरती 21 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिला चेंडू आपण इथे पाहतोय की निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज हितेश आपण पाहतोय. मितेश बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धावच्या स्वरूपात हाताळले जात आहेत. खूप चांगली बॉलिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. आपण हा तिसरा मॅच पाहतोय आणि आजच्या दिवसामध्ये सर्व सामने लो स्कोरिंग झालेले आहेत. ज्या संघाने दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग केलेली आहे तो संघ इथे विजय देखील झालेला आहे. आपण सकाळी सत्रामध्ये बघितलं सनम कुमार पायगाव या संघाने एक मॅच जिंकला. त्यानंतर जय महाकाल अलजीपाडा या संघाने देखील एक मॅच इथे जिंकलेला आहे. आणि हा तिसरा मॅच आपण पाहतोय वाघरापाडा त्यांच्या विपक्षात टिवरी स्पोर्ट्स टिवरी. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल ते म्हणजे सनम कुमार आणि मालजीपाडा. दोन्ही संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे. या ओव्हर नंतर टॉस केलं जाईल. आणखीन एक चांगलं चेंडू इथे हाताला गेला. डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय पूर्णपणे स्थिरावलं गेलंय ती म्हणजे 22 या धावसंख्येवरती. या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. हा सामना देखील आपल्याला लव स्कोरिंग पाहायला मिळतोय आजच्या दिवसामध्ये. आपल्याला खूप चांगलं कनेक्शन झालंय. चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता. आणखीन एक मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल. बॅटचं एज लागलंय. विकेट किपर कडे संधी होती. संधीचं सोनं करता आलेलं नाहीये आणि ते धावची संधी मात्र मिळाली. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला.
धावसंख्या पण पाहतो या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 30 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावा या पूर्ण करायच्या असतील ठिवरी स्पोर्ट्स ठिवरी या संघाला. नेक्स्ट मॅच सनमकुमार पायगाव आणि जय महाकाल मालजीपाडा दोन्ही संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी या. चला आपण टॉस करून घेऊया. सनम कुमार पायगाव विरुद्ध जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा असा तो मॅच असेल आणि अतिथी कक्षामधून आमचे पाहुणे जे उपस्थित झालेत त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. विशालजी मिश्रा यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. एका बाजूला की वेगळा बदल असेल. मागच्या मॅचमध्ये लो स्कोरिंग मॅच होता त्याच्यामुळे आम्ही नवीन पोरांना प्रतिसाद दिला आणि आता आम्ही बघूया कसं सिच्युएशननुसार खेळणार. इथे गोलंदाजी पाहायला मिळेल का विनोद म्हात्रेची, ज्याला डायमंड ऑफ दमन असं म्हटलं जातं? नक्की भेटेल त्याला. थँक्यू सो मच. तुम्हाला शुभेच्छा असेल. दोन्ही कॅप्टनने आमच्यासोबत चर्चा केली. तर टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय सनमकुमार पायगाव टीमच्या कॅप्टनने आणि त्याने निर्णय घेतला प्रथम गोलंदाजी करण्याचा. बॅटिंग असेल पुढील मॅच मध्ये ती जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा टीमची. थेट आपण वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा तिथे जॉईंट होत आहेत प्रदीपजी लोखंडे.
थँक्यू वन्स अगेन स्पोर्ट्स फॅमिली यूट्यूब चॅनलचा आपण आभार मानूया, धन्यवाद मानूया. चांगलं कव्हरेज करतायत ते, चांगली क्लिअरिटी पाहायला मिळाली या यूट्यूब चॅनलची. वळूया मॅचकडे. 30 धावांचं टार्गेट आहे. प्रसाद भुते आणि प्रताप भोईर हे दोन बॅटर उतरलेत ज्यांच्यावर जबाबदारी असेल. बिग रिस्पॉन्सिबिलिटी. उजव्या बाजूला दाखल होतात अतिथी कक्षाच्या दिशेने. या परिसरातील आन बान शान एक अनमोल रत्न उमेश मुकादम सरांचं आगमन झालं. त्यांच्या कृपेने हे मैदान इथे उपलब्ध करून दिले गेले. दयाशंकर याचा पहिलाच बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात होता. थ्रो येण्याआधी बॅटर एकच धाव पूर्ण करतोय. एका धाव्याच्या मदतीनं अकाउंट ओपन केलंय. पुढील मॅच सुद्धा चर्चा आपण करणार आहोत, कारण याच्यानंतर मॅच असेल जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा विरुद्ध सनम कुमार पायगाव असा. ओहो, मोठा पटका खेळायचा होता. स्कोर लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक चुकतोय फॉरवर्ड स्कोर लेग मध्ये आणि त्याचा फायदा फलंदाजाने उचललाय. मिळतात त्याला 4 धावा. चौकार. चांगलं काम करावं लागेल. पुन्हा आता मात्र पिकअप केलं. या चेंडूला पाठवून दिलं लॉंग लेग पट्ट्या बाहेर. मिळतंय 6 धाबा. नैका दुक्का. सीधा 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 चक्का. प्रताप भोईर बीट होत आहे. टेनिस विश्वातील गुणवंत खेळाडू आहेत, नामवंत खेळाडू आहेत. अनेक टेनिस क्रिकेट जगतातील हिरे घडवण्याचं काम प्रताप भोईर यांनी केलं. संधी मिळवून देणारा एक खेळाडू आहे. प्रत्येक खेळाडूला संधी देण्याचं काम त्यांनी केलंय. जोरदार अपील केलं, इम्पॅक्ट पाहिलं गेलंय, त्यानुसारच तो निर्णय योग्य पद्धतीने आलाय. स्कोर लेग मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव तर मिळाली. लेग बाईचा इशारा. या अतिरिक्त धाब्यानिशी धावसंख्या झाली आहे ती 12 धाबा. टीम की रन संख्या 12 रन बिना कोई नुकसान पे. अब तक अच्छी बल्लेबाजी पाजी यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम की तरफ से हो रही है. टारगेट 30 रनों का ही है. ओ ये बोल्ड बल्लेबाज आउट होते हुए, और ये पहली सफलता दिलाई गेंदबाज दयाशंकर ने. विकेट डाउन, गॉन. पहले तो बता दूं कि कोई लक्ष्य जो है इतना बड़ा नहीं है. अभी भी दूसरे ओवर की सिर्फ पहली ही गेंद फेंकी गई है. रन संख्या है 12. 1 विकेट गया है, लेकिन धीरे धीरे भी अगर खेलते जाएंगे, जल्दबाजी नहीं करेंगे, तो भी इस लक्ष्य को प्राप्त किया जा सकता है. इसलिए मैं बल्लेबाजों से यही कहना चाहता हूं कि संयम के साथ खेलें और धीरे धीरे अपने लक्ष्य को प्राप्त करें.
पहले ओवर की समाप्ति के बाद टीम के रन संख्या 12 रन, 1 विकेट के नुकसान पर। नए गेंदबाज राघवेंद्र चौहान एक अच्छे क्रिकेटर है। राघवेंद्र को नाम को मेरे दिमाग में आया कि हमारे बहुत ही बड़े योद्धा थे महाराणा प्रताप, उनके भी गुरु का नाम था आचार्य राघवेंद्र। तो देखना होगा कि अब राघवेंद्र किस अंदाज से बल्लेबाजी करते हैं, धैर्य के साथ खेलते हैं, आक्रामक रुख जो है, सॉरी बल्ले हमारे गेंदबाज हैं राघवेंद्र। देखना होगा कि बल्लेबाज को किस तरह से अंकुश लगाते हैं अपनी कहर बर्बादी गेंद पर। लेकिन बातों बातों के बीच जोरदार छक्का, गेंद सीधी सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए स्कोर बढ़ता हुआ 18। राघवेंद्र याच्या पहिलाच बॉलला सॉक केलं। ओ पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल, चेंडूला पाठवून दिलं, स्कोर लेग पट्ट्या बाहेर, लांब लचक षटकार। बहुत ज्यादा दूर नहीं है, मुझे लगता है फिर एक बार कोशिश करेंगे वही शॉट खेलने का। और ये बातों बातों में लगातार तीसरा छक्का और इसी के साथ विजय प्राप्त करते हुए 30 रन के लक्ष्य को 3 छक्के की बदौलत जीत लिया इस मैच को। और बहुत बहुत बधाई कि आने वाले अपने मैच में आपका प्रदर्शन इसी तरह का रहेगा जैसे आपने 3 छक्के मारे हैं, लगातार 3 बॉल पे 6 भी मारेंगे। बहुत बहुत बधाई आपको जीत के लिए। म्हणजेच वेळ सुद्धा वाचला गेला इथे। आता टॉस जिंकलंय, टॉस जिंकून जर आपण बघितलं तर निर्णय घेतलाय तो फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय सनम कुमार पायगाव टीमने। आणि बॅटिंग असेल जय महाकाल स्पोर्ट्स मालचीपाडे टीमची। कॅप्टनच्या भूमिकेमध्ये विशाल पाटील आपण बघितलं, कार्तिक पहिला मॅच मध्ये आपल्याला दिसले होते कप्तान म्हणून, आणि आता लगेचच निर्णय घेतलेला आहे सनम कुमार स्पोर्ट्स पायगाव टीमने फिल्डिंग करण्याचा। बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं गेलंय जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा टीमला। पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारची रणनीती असेल दोन्ही टीमची। पहिला मॅच अगदी सहज गतीने जिंकला होता, जरीमरी स्पोर्ट्स 5B संघाला पराभूत केलं होतं। 11 धावांचं जे लक्ष्य होते ते सहजगत्या पूर्ण करताना दिसलं होतं सनम कुमार पायगाव टीमच्या संघाला। उजव्या बाजूला बरेचसे पाहुणे मंडळी दाखल झाले, तर त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय। हे नवीन YouTube चॅनल आहे, या स्पर्धेला पाहण्याकरता सबस्क्राईब करा स्पोर्ट्स फॅमिली हे YouTube चॅनल, आणि घर बसल्या या स्पर्धेचा तुम्ही आनंद घ्या। मला वाटतं ह्या मॅच नंतर आणखीन एक मॅच असेल, कारण टिवरी संघाला कदाचित लढावा लागेल दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र संघाविरुद्ध। पत्तू पॅकर्स दत्ताळी जुचंद्र संघाविरुद्ध त्यांचा तो मॅच असेल। टीम 94 कामन इथे पोहोचू शकली नाही, त्यामुळे पुढे चाल ढकल दिलेली आहे पत्तू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र टीमला। त्याने सुद्धा तयारीत राहा। पहिल्या इनिंग नंतर आपण तो